शिवाजी महाराजांच्या नंतर विशाळगड हा स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणून राहिला आणि शंभूराजांनी सुद्धा विशाळगडावर काही बुरुज बांधले आणि विशाळगडाचे 2 दरवाजे शंभूराजांनी बांधल्याचे उल्लेख आपल्याला मिळतात. प्राथमिक साधनातले नाहीत पण दुय्यम साधनातले ते उल्लेख आहेत. आणि ज्या वेळेला शिर्क्यांची आणि कवी कलशाचा झगडा झाला त्यावेळेला संभाजी महाराज रायगडावरून पहिल्यांदा पन्हाळ्याला आले आणि हे सगळा झगडा वगैरे मिटवला त्यांनी. आणि मलकापूर हे विशाळगडाच्या सगळ्यात जवळचं एक मोठं शहर होतं, ठाणं होतं. त्या मलकापूरला पागा होती, छत्रपतींची पागा होती किंवा कवी कलशाच्या जे सैन्य होतं ते मलकापूरच्या पागेत असायचं, म्हणजे घोडदळ जे असायचं मराठ्यांचं तिथं असायचं. आणि मलकापूर हे कवी कलशाचं एक स्ट्रॉंगहोल्ड होतं असं म्हणा. आणि तेजी आणि शिर्क्यांची भांडणं झाल्यामुळं संभाजी महाराज शिर्क्यांनी कवी कलशाला पळवून लावलं कोकणातून. मग संभाजी महाराज आले आणि त्यांनी परत शिर्क्यांचा बिमोड केला आणि विशाळगडावर संभाजी महाराज राहिलेले होते काही काळ. विशाळगडावरूनच संभाजी महाराज संगमेश्वरला गेले. म्हणजे स्वराज्यातला शेवटचं वास्तव्य जे शंभूराजांचं आहे किल्ल्यावरचं ते विशाळगडावर झालं. आणि मग आपल्याला माहिती आहे की संगमेश्वरला फितुरी झाली, दगा झाला आणि संभाजी महाराज औरंगजेबाच्या ताब्यात सापडले. त्यानंतर संभाजी महाराजांची कैद सुरू झाल्यानंतर लगेचच औरंगजेबानं मराठ्यांचे अनेक किल्ले, कारण एकदम आश्चर्याचा धक्का होता मराठ्यांच्यातल्या ह्याला, किल्ल्यावरच्या सगळ्या माणसांना होता तो आश्चर्याचा धक्का होता. आणि शंभूराजे सापडतात म्हणजे आपलं राज्य गेलं का काय अशा ह्याच्यातनं अनेक किल्ले पटापट जिंकून घेतले. मग त्यातनं काही किल्ले वाचले होते. म्हणजे रायगडला वेढा घातलेलाच होता शंभूराजांच्या वेळेलाच, विशाळगडला मात्र वेढा घालायला कोण आलेलं नव्हतं. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की शंभूराजे पकडले गेले. रायगडवर एक अशी मसलत झाली की शिवपुत्र राजाराम महाराज आणि त्यांच्या परिवारानं रायगडावरून निसटून जायचं आणि त्यांनी बाहेर राहून औरंगजेबासंग लढा द्यायचा. राजाराम महाराज जे निसटले ते आपल्याला माहिती आहे, प्रतापगडावर आले. तिथं मोठी प्रतापगडाच्या पायथ्याला सुद्धा घनघोर रणसंग्राम झाला. म्हणजे जो सिद्धी मोरेंची जी मंडळी होती, जी चंद्रराव मोरेची काही नातेवाईक मंडळी होती, तिच्या सैन्यातली जी शिवाजी महाराजांना सामील झालेली नव्हती ती जंजिरेकर सिद्ध्याकडे गेलेली होती. आणि औरंगजेब इथं आल्यामुळं आणि शंभूराजे पकडल्यामुळे ती सगळी शेर झाली. आणि त्यांनी संभाजी महाराजांच्यावर राजाराम महाराजांना आता पकडून द्यायचं आपण म्हणून त्यांच्यावर आक्रमण केलेलं होतं. त्यावेळच्या एका माहुतानं राजाराम महाराजांचा प्राण वाचवलेला. त्यानं हत्ती घातला त्या पार्टीच्या सैन्यावर आणि तो वाचवला. म्हणजे सिद्धीची जे सैन्य होतं त्याच्यात ही सगळी मंडळी होती, म्हणजे दरेकर वगैरे काही मंडळी होती. त्यांच्यापासून राजाराम महाराजांचं रक्षण केलं. आणि मग राजाराम महाराज तिथून निसटले प्रतापगडावरून आणि ते पन्हाळगडावर आले. आणि पन्हाळगडावरून ते जिंजीला गेले. पण पन्हाळगडाला सुद्धा राजाराम महाराज पन्हाळगडावर आहेत म्हणल्यानंतर लगेचच औरंगजेबानं पन्हाळगडाला वेढा घालायला सुद्धा जुल्फिकार खानाला सांगितलेलं होतं. रायगड झाल्यावर लगेच राजारामच्या पाठीमागच त्याला लावलेलं होतं. पन्हाळ्यावर राजाराम महाराज निसटून गेले इथून. मग पन्हाळ्यावर ताराबाई साहेब आणि राजाराम महाराजांचा परिवार होता. राजेशबाई होत्या, राजाराम महाराजांची बाकी भोसले घराण्यातली काही मंडळी असतील. पण पन्हाळा सुरक्षित वाटला नाही म्हणून ती सगळी मंडळी गेली विशाळगडवर राहायला. म्हणजे विशाळगडानं त्यावेळेला सुद्धा मराठ्यांच्या विशाळगडानं मराठ्यांच्या राजपरिवाराला म्हणजे भोसल्यांच्या कुळीला त्यावेळेला सुद्धा आश्रय दिला आहे. इतर कुठल्या किल्ल्यावर नाही गेलीत, राजगडावर नाही गेले, रायगडात तर वेढा पडला होता, तोरण्यावर नाही गेले. विशाळगडच त्यांना निर्वाणीचं आश्रयस्थान मराठ्यांचं कुठलं असेल भोसल्यांना सुद्धा वाटत होतं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून ते ताराबाईंच्यापर्यंत निर्वाणीचं आश्रयस्थान म्हणून विशाळगड राहिलेला आहे.
आणि त्यानंतर मग महाराणी ताराबाई विशाळगडावरून खाली राजापूरच्या ह्याच्यात गेल्या आणि त्यांनी तारवं जी असायची, तांदळं कर्नाटकातून तांदूळ यायचं इकडं, ती जी तारवं असायची, त्या खंडोबल्लालचे जे मामा होते त्यांचे ती झाजं होती, ती तांदूळ आणायची, त्याच्यातून जलमार्गे त्या दक्षिणेत गेलेल्या आहेत. पण त्याच्या अगोदर त्या विशाळगडासारख्या जवळजवळ 6-7 महिने विशाळगडाच्या आश्रयाने हे कुटुंब राहिलं होतं. इतकं महत्त्वाचं स्थान विशाळगडाला त्या काळात मिळालेलं होतं. आपल्याला माहिती आहे त्यानंतर 7-8 वर्ष जिंजीत राहून राजाराम महाराजांनी औरंगजेबासंग झुंज दिली. त्यावेळेला पन्हागडचा किल्ला काही काळ औरंगजेबाकडे गेलेला होता, पण विशाळगड पडलेला नव्हता. विशाळगडाच्या आश्रयानंच रामचंद्रपंत अमात्य, परशुरामपंत प्रतिनिधी, सेनापती संताजी घोरपडे, सेनापती धनाजी जाधव आणि तिकडं शंकराजी सचिव त्या बाजूला होते राजगडच्या भागात. त्यांनी स्वराज्य जे राहिलं, जे 7 वर्ष स्वराज्य राहिलं, त्याच्या खूप हातावर बोटावर मोजण्या एवढे किल्लेच मराठ्यांच्या ताब्यात होते. त्यामध्ये प्रतापगड होता, त्यामध्ये विशाळगड होता, सिंधुदुर्ग होता आणि रांगणा होता. या किल्ल्यांच्या आधारावरच ह्या सगळ्या मंडळींनी, जे काही मराठा मंडळ ज्याला म्हटलं जातं, या मंडळींनी औरंगजेबासंग झुंज घेतली. त्यामुळे विशाळगडचं महत्त्व कायम अबाधित राहिलं. म्हणजे 1659 पासून जे विशाळगडला राजकीय महत्त्व आलं किंवा निर्वाणीचं आश्रयस्थान म्हणून जे महत्त्व आलं, ते 1700 पर्यंत होतंच. आणि मग राजाराम महाराजांचं निधन झालं सिंहगडावर, आणि निधन झाल्यानंतर राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई, त्यावेळेला सगळा राजपरिवार जो होता तो विशाळगडावरच होता. राजाराम महाराजांच्या निधनाची बातमी ज्यावेळेला विशाळगडाला समजली, त्यावेळेला राजाराम महाराजांच्या ज्या तृतीय पत्नी होत्या, राजाराम महाराजांना राजेशबाई साहेब, महाराणी ताराबाई साहेब आणि अंबिका उर्फ अहिल्याबाई साहेब अशा त्यांच्या पत्नी होत्या. ही बातमी आल्यानंतर अहिल्याबाई साहेब त्यांचे जोडे हृदयाशी कवटाळून त्या सती गेलेत तिथं विशाळगडावर, आणि त्यांचं ते सतीचं मंदिरसुद्धा आज आहे त्या ठिकाणी. पण मग राजाराम महाराज गेल्यानंतर औरंगजेबाला असं वाटलं की आता मराठ्यांच्या विरुद्ध आपण जिहाद केला पाहिजे, कारण इतकी वर्ष लढतोय. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासून ते आता शिवाजी महाराज गेले, संभाजी महाराज गेले, राजाराम गेला, पण मला काय मराठ्यांना जिंकता येत नाही. त्यानं आदिलशाहीचं राज्य असेल, कुतुबशाहीचं राज्य असेल, ही 2-3 वर्षामध्ये सगळं राज्य खालसा केलं. तिथल्या सुलतानांना पकडलं, कैदेत ठेवलं, पण मराठे त्यांचा राजा कैदेत मी मारला, छळ हाल करून मारला, तरी सापडत नाहीत. मग औरंगजेबाला असं वाटलं की त्याला लक्षात आलं की मराठ्यांचं जे बळ आहे ते ह्या डोंगरी किल्ल्यात नाही. आणि मग मराठ्यांच्याकडे जे हातावर बोटावर राहणारे जे किल्ले होते, हाताच्या बोटावर राहिलेले किल्ले होते, ते जिंकून घ्यायचे. मग स्वतः औरंगजेबानं एक मोहीम सुरू केली. त्या मोहिमेमध्ये त्यानं पहिल्यांदा वसंतगडचा किल्ला जिंकला, आणि त्याला नाव दिलं किलीदा फतह. तो 1 महिन्यात त्याच्या ताब्यात आला. वसंतगड लहानसा किल्ला आहे, पण तोच दा औरंगजेबासंग 1 महिना लढलेला होता. तर त्याला वाटलं की आता सगळे किल्ले भरभर आपण जिंकून टाकू आणि लगेच आपण दिल्लीकडे परत कूच करू मराठ्यांचे किल्ले घेऊन. त्यानंतर मग त्यानं साताऱ्याच्या किल्ल्याला वेढा दिला. साताऱ्याच्या किल्ल्याचा रोमहर्षक वेड्याची कहाणी वेगळी आहे. पन्हाळ्याचा वेढा त्यानं 1701ला पन्हागडसारखा किल्ला त्यानं 6 महिने वेढा देऊन जिंकून घेतला म्हणजे खरं तर पैसे देऊनच घेतला होता. आणि बरोबर नोव्हेंबरच्या 1701च्या नोव्हेंबर महिन्यात वर्धनगडाजवळ औरंगजेबाची छावणी होती, आणि त्या छावणीतून त्यानं त्याच्या लक्षात आलं की महाराणी ताराबाई ह्या विशाळगडावर आहेत आणि विशाळगडावर राहून त्या स्वराज्याचा कारभार करतात. विशाळगडावर राहून मराठे हे मला त्रास देतात, विशाळगडाच्या आश्रयानं सगळं त्यांचं चाललं आहे. त्यामुळे विशाळगड हा आपण कुठलीही किंमत पडली तरी जिंकलाच पाहिजे, म्हणून औरंगजेबानं 1701च्या नोव्हेंबरमध्ये कूच केली वर्धनगडाच्या पायथ्यावरून, आणि तो विशाळगडाच्या पायथ्याला आला महिन्याभरात. डिसेंबरच्या शेवटी तर तो विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत आला. आणि मग त्यानं काय केलं,
त्याच्याकडं फतेउल्ला खान बहादर, सादिक मोहम्मद त्याचं नाव, तो फतेउल्ला खान बहादर जो होता तो किल्ल्यावर आक्रमण करण्यासाठी म्हणून जी काही सामुग्री तयार करायची आहे, त्याला काही लाकडी जिने तयार करायला लागायचे, दमदमे बांधायला लागायचे, सुरुंग खणायला लागायचे, ह्याच्यामध्ये एक्सपर्ट होता. कारण त्यानंच त्या फतेउल्ला खानानं वंदनगड, चंदनगड हे असे काही महत्त्वाचे किल्ले होते ते एका महिन्यात, 15-15 दिवसात, 2-2 महिन्यात जिंकले होते. त्यामुळे फतेउल्ला खाना बहादुराची त्यानं विशाळगडला वेढा घालायला नेमणूक केली आणि विशाळगड जिंकण्यासाठी त्याचा सुप्रीम कमांडर म्हणून औरंगजेबानं स्वतःचा जो बेदार बख्त नावाचा नातू होता त्याची नेमणूक केली. जुल्फिकार खान सुद्धा होता पण तो नंतर आला. मतलब खान होता. असे अनेक जे सरदार जे होते ते औरंगजेबाबरोबर आले. 1.5 लाखाच्या आसपास औरंगजेबाचं सैन्य होतं असं मोगल दरबारच्या बातमीपत्रावरून आपल्याला समजतं. औरंगजेब आला, त्यानं गजापूर जे आहे आता विशाळगडाच्या जवळ, त्या गजापूरचा एक तिथं माळ आहे, त्या माळावर त्यानं स्वतःचा गुलालबार नावाचा तंबू ठोकला आणि तिथं त्यानं ती छावणी दिली आणि तिथनं तो विशाळगडाच्या वेढ्याचं संचलन करू लागला, स्वतः लक्ष द्यायला लागला. आज सुद्धा तो जो ठिकाण आहे तो बादशाचा माळ म्हणून ओळखला जातं. 1701ला औरंगजेब तिथं राहिलेला होता, पण लोकस्मृतीमध्ये ते ठिकाण अजून सुद्धा बादशाचा माळ म्हणूनच ओळखलं जातं. गजापूरच्या जवळ आहे, लगेचच आहे ते. आता काही बॅकवॉटरमध्ये जातं आहे थोडंसं, पण उन्हाळ्यात हे राहतं, पण खूप मोठं ते ठिकाण आहे. तिथं छावणी होती. 1.5 लाखाचं सैन्य तिथं औरंगजेबानं उतरवलं. एका बाजूकडनं फतेउल्ला खान आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे माचाळचे जे ठिकाण आहे त्या बाजूला त्यानं बेदार बख्तला मोर्चे, काल दरवाजा जो विशाळगडचा म्हणतात किंवा कोकणी दरवाजा, त्या बाजूला बेदार बख्तचे मोर्चे लागले. इकडं फतेउल्ला खानानं मोर्चे लावले. त्या वेड्याची जी कहाणी आहे ती सगळी जवळजवळ डे टू डे रिपोर्टिंग आहे. औरंगजेबाची जी बातमीपत्र जी प्रकाशित केलेली आहे सेतुमाधवराव पगडींनी, त्याच्यामध्ये ती सगळी कहाणी आहे. आणि त्या औरंगजेबाबरोबर त्यावेळेला साकी मुस्तेद खान होता, त्याचा जो इतिहासकार आहे तो तिथं हजर होता. राव दलपत बुंदेला जो होता त्याचा इतिहासकार तिथं हजर होता. असे अनेक इतिहासकार म्हणजे औरंगजेबाचे इतिहासकार सुद्धा हजर होते. त्यांनी डे टू डे रिपोर्टिंग केलंय. पण महाराणी ताराबाईंनी हा जो वेढा लढवायची जी योजना केली, त्या गडावर परशुराम पंत प्रतिनिधी आणि यमाजी शिवदेव त्यावेळेला किल्ल्यावर होते. विशाळगडाच्या किल्लेदाराचं नाव दुर्दैवानं त्यावेळीच्या आपल्याला माहीत नाही, पण परशुराम पंत हे त्यावेळीचे मुख्य सरदार असल्यामुळे त्यांचं नाव सातत्यानं बातमीपत्रात येतं. किल्लेदाराचं नाव आपल्याला ते समजत नाही. तर फतेउल्ला खानानं पूर्व बाजूकडून मोर्चे लावले. आता तुम्ही बघितलं असेल विशाळगड कसं आहे की विशाळगडाच्या पूर्व बाजूला खंदक आहे, नैसर्गिकच एक खंदक तयार झाला आहे. आता त्याच्यावर तो पूल केला आहे बेकायदेशीर, पण त्या पुलात त्या खंदकाच्या पुढं गेलं की मग विशाळगडाला चढायचं असेल तर 5 दरवाजे लागायचे. त्या बाजूनं त्यानं मोर्चे लावले आणि त्याचं वर्णन, बहारदार वर्णन त्यावेळेचं ह्या खाफी खान आणि साकी मुस्तेद खान यांनी करून ठेवलं. म्हणजे ते खरं तर मुळातून वाचण्यासारखं आहे. बातमीपत्रात तर लहान गोष्टी येतातच, पण ते वर्णन आपण जरासं तुम्हाला सांगतो मी की काय काय झालं ते. म्हणजे पहिल्यांदा साकी मुस्तेद खान जे वर्णन लिहिले, साकीने काय लिहिलं आहे, हे जो काय आहे तो खेळण्याच्या किल्ल्यासंबंधी लिहिण्यास बसणे म्हणजे पोरखेळ नाही, त्याचे लहान मोठे तपशील देणे आवश्यक आहे. खेळण्याची सांगोपांग माहिती देण्याचा प्रयत्न करावा तर प्राण कंठाशी येतात. बेहिमतीचा मनुष्य अशा प्रचंड कामाला हात घालू शकत नाही. आपल्या अल्पस्वल्प प्रयत्नाच्या आधारावर तो शिखर कसे गाठू शकेल. खेळणा किल्ला म्हणजे मृत्यूमंत कष्ट आणि संकटे. तो घेण्याची कल्पना जरी केली तरी प्राण कासावीस होतात. उंच डोंगर म्हणजे त्याच्यासमोर धुळीत बसण्याच्या योग्यतेचा आणि आकाशाने त्याच्यासमोर भिकारी म्हणून उभे राहावे असा हा खेळण्याचा किल्ला. शरीरात घर करून राहिलेला रोग जसे कठीण, तशी खेळणा जिंकून घेण्याची कल्पना देखील कठीण होय. म्हणजे हा औरंगजेबाचा स्वतः इतिहासकार तिथं त्याच्या छावणीत आहे, तो लिहितोय. त्याला किती कष्ट मोगलांना पडले असतील हे त्यानं लिहिले. त्यानंच विशाळगडच्या परिसरात सुद्धा वर्णन करून ठेवले साकी मुस्तेद खानानं. म्हणजे मगाशी जसं फरिस्त्यानं वर्णन केलेलं होतं तसंच या साकीनं केलं आहे 1701ला. डोंगराळ भागात काटेरी जंगले आणि प्रवेश करण्यास अशक्य अशी घोर अरण्य आहेत. सर्व आकाश पालते घालणार तर सूर्य पण
त्याला सुद्धा या अरण्याकडे पाहायची धाडस करवत नाही. म्हणजे जी गोष्ट 1453ला होती तशीच भौगोलिक परिस्थिती, तसंच जंगल 1707ला सुद्धा तिथं होतं, हे आपल्या लक्षात येते. प्रचंड वृक्ष काफरांप्रमाणे ठिकठिकाणी आपल्या माना उंच करून उभे आहेत. त्यांच्या फांद्या एकमेकात इतक्या अडकल्या आहेत की त्यातून मुंगी सुद्धा अतिशय कष्टाने जाऊ शकेल. ही अतिशक्ती आहे, पण वर्णन बघा काय केलं त्यानं. बरे या अरण्यात कुठे एवढीशी वाट असली तरी ती इतकी अरुंद आहे की त्यातून पायी चालणारा मनुष्य मोठ्या कष्टाने जाऊ शकेल. जागोजागी प्रचंड दरडी आणि खोल खड्डे या प्रदेशात आढळतात. कठीण पत्थरांचे प्रचंड खडक जागोजागी आहेत. म्हणजे मुघलांना त्या प्रदेशाकडे बघताना काय वाटत होतं हे या वर्णनावरून आपल्याला समजून येत आहे. आणि मग फतेहुल्ला खान या सगळ्या प्रदेशातनं पुढे गेला. औरंगजेब गजापूरला छावणी करून आहे, पण गजापूरपासून किलोमीटरच्या भाषेत बोलायचं झालं तर 2.5-3 किलोमीटरवर विशाळगडाचा पायथा येतोय. आणि पुढं त्यानं फतेहुल्ला खानाला ही सगळी आक्रमण करायला आणि विशाळगड घेण्यासाठी पाठवलेलं होतं. आता फतेहुल्ला खानाचं जे वर्णन त्यानं लिहिलं आहे, खाफी खानानं केलेलं आहे वर्णन, म्हणजे फतेहुल्ला खानानं किती पराक्रम केला हे ते स्वतः सांगतात. मराठ्यांनी काय केलं, मराठ्यांनी पहिल्यांदाच ज्या वेळेला मतलब खान आणि ही सगळी जी मंडळी आलीत त्यावेळेला विशाळगडाच्या पायथ्याला आलीत, त्यावेळेला फतेहुल्ला खान यायचा होता, औरंगजेब यायचा होता, त्याचं ती कूच चालू होती. एक पहिली तुकडी त्यानं पाठवली होती, बेदार बख्त आणि ही सगळी मंडळी, खाने आलम वगैरे ही मंडळी होती. ती विशाळगडाच्या पायथ्याला आली आणि विशाळगडाच्या पायथ्याच्या त्यांनी, पायथ्याच्या म्हणजे खाली कोकणातल्या नाहीत, या जे आत्ता जे आपल्या वाड्या आहेत सगळ्या, गजापूर आहे तिथं, आता मुसलमान वाडी म्हणून आहे, अशा 2-4 वाड्या त्या विशाळगडाच्या पट्ट्यात आहेत, त्या सगळ्या जाळल्या. मराठ्यांना ही गोष्ट गडावरून दिसत होती. त्यांनी अचानक सरप्राईज अटॅक ह्या सैन्यावर केला आणि एवढा जोराचा हल्ला केला की त्या खाने आलमला तर पायदळ, म्हणजे घोड्यावर होता, पायदळ व्हायला लागलं, उतरावं लागलं. बेदार बख्त सहजादा औरंगजेब, म्हणजे तो नातू त्याचा सहजादा, त्या बेदार बख्त कैदेत पडता पडता वाचला. मराठी त्याला कैदच करत होते, तो वाचला. आणि मराठ्यांनी त्यावेळा औरंगजेबाचं सैन्याची इतकी प्रचंड लंगडतोड केली, प्रचंड लूट केली, त्या 30 उंट मराठी घेऊन घेतले. त्यावेळेस उंट म्हणजे नुसते उंट नाही, सामानानं भरलेले उंट विशाळगडावर मराठ्यांनी जिंकून घेऊन गेले. अशी ही सगळी सुरुवात चालू होती. दुसऱ्या बाजूला औरंगजेब कूच करत असताना सरसेनापती संताजी घोरपडेंचे चिरंजीव जे होते राणोजी घोरपडे, त्या राणोजी घोरपडेनं छापे टाकायला सुरुवात केली होती. म्हणजे औरंगजेब एकदम मराठ्यांच्या राजधानीलाच बिलगत असल्यामुळे, विशाळगडाला त्यावेळेला राजधानीचाच दर्जा होता, त्यामुळं ताराबाईंनी अशी योजना केली होती की सगळ्या सरदारांना ताराबाईंची पत्र गेलेली होती. त्यातलं एक पत्र आहे आपल्याकडे उपलब्ध, जे त्यांनी प्रतापराव मोरेंना लिहिलं आहे. प्रतापराव मोरे आणि संताजी पांढरे यांना लिहिलं पत्र आहे. महाराणी ताराबाईंचं पत्र आहे, स्वतः खासा त्यांनी लिहिलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की तुम्ही, म्हणजे प्रतापराव मोरे यासी आज्ञा केली ऐसी जे, तुम्ही व राजश्री संताजी पांढरे फौजेनिशी मलकापुरानजीक औरंगजेबाची चौकी होती ते मारली. म्हणजे त्यानं मलकापूरला चौकी ठेवली, ती मारली. वर्तमान कळल्यावरी स्वामीने तुम्हास आज्ञापत्री पाठवली आहेत, ती पाहून वर्तमान कळले, म्हणजे ती वर्तमान तुम्ही जे पत्र पाठवली त्याच्यावरून कळाले. औरंगजेब विशाळगडास बिलगला, याच करता त्याचे कबिला बाड मारून हमेशा गोटावर हल्ले करावे, तरीच तो बलकुबल राहतो. म्हणजे ताराबाई म्हणतात, ताराबाईंचं हे वाक्य आहेत. पुढं काय म्हणतात त्या, तुम्ही लोक आपले अवघे एक दिल होऊन औरंगजेबास जडून राहणे. मग पुढं स्वामीचे एकनिष्ठ सेवक, मायेचे विश्वासू आहात. मुख्य शत्रू आहे औरंगजेब मराठ्यांचा. मुख्य शत्रूच्या मुकाबल्यास आलेत, या गोष्टीने औरंगजेब दिक होऊन थोरच कार्य होऊन आले. म्हणजे औरंगजेबासंग लढायला तुम्ही आलात म्हणजे ही काही सामान्य गोष्ट झालेली नाही आहे. तुम्ही मुख्य शत्रूसंग लढायला लागलात आणि एक दिलानं लढा, असं ताराबाईंची पत्र आहेत. ती वाक्य इतकी महत्त्वाची आहे त्याच्यात. आणि त्यावेळेला ताराबाई विशाळगडावरून निघाल्या आणि प्रतापगडाला गेलेल्या होत्या. औरंगजेबाचं त्यांनी मर्म ओळखलेलं होतं, औरंगजेब कसा आहे हे तिने ओळखलेलं होतं. एक ह्याच्यात पत्रातलं वाक्य महत्त्वाचं आहे, औरंगजेब गनिम दगेखोर आहे. औरंगजेब जो आहे तो गनिम आहे, दगेखोर आहे, म्हणजे दगा करू शकतो. कोणे समयी काय विचार करील तोही काही कळत नाही,
म्हणजे कुठल्या वेळेला काय विचार करेल हे काही कळत नाही. त्याच तुम्ही बळकट फौजेनिशी या तोंडे राहिल्यास तरी त्याचे वस्तू वळवळ करवत नाही. म्हणजे त्याला जर तुम्ही माझ्या प्रतापगडाच्या तोंडावर जर तुम्ही राहिला इकडं तर तो चळवळ वळवळ करणार नाही. आजीचे प्रसंगी भरोसा तुम्हा लोकांचा आहे. म्हणजे या प्रसंगावर भरोसा तुम्हा लोकांचा आहे. प्रतापराव मोरे, संताजी पांढरे ही जी काही सगळी मंडळी आहेत, रानोजी घोरपडे यांचा भरोसा आहे. ये गोष्टीचे अगत्य धरून फौजेनिशी या तोंडावर राहून औरंगजेबाचा कबिला बाड मारून हैराण करणे. परत पुढं त्या सांगतात, तो विशाळगडाचा ख्याल सोडील. म्हणजे विशाळगडाचं जे हे आहे तो वेढा मोडून सोडून जाईल. ख्याल सोडील तुम्हा लोकांच्या कीर्तीहून स्वामी समाधान पावेत अशी गोष्ट करणे. म्हणजे औरंगजेब विशाळगडाचा औरंगजेबाला ख्याल सोडायला लावायचा. ख्याल म्हणजे त्याची नाद विशाळगडाचा त्याने सोडावा असं ताराबाई सांगतात. हे पत्र खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरी 2-3 पत्र आहेत जी तिने साठम बंधूंना लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी विशाळगडाच्या बद्दल औरंगजेबाच्या तुम्ही ह्याच्यावर तुम्ही प्रतापराव साठम आणि ती नावं आहेत, प्रतापजी साठम आणि ती साठम बंधू आहेत, ते 4 बंधू आहेत ते कोकणातलेच, त्यांना त्यानं लिहिलेलं आहे. ह्या सगळ्या मंडळींनी मिळून औरंगजेबाला एका बाजूनं रानोजी घोरपडे, एका बाजूनं प्रतापराव मोरे, हे संताजी पांढरे, ही जी काही सगळी मंडळी आहेत ही औरंगजेबाच्या सैन्यावर तुटून पडलेली होती. औरंगजेबाच्या त्या छावणीवर हल्ला करायची, अटॅक करायची, पळून जायचं असं सगळं चालू होतं. आणि दुसऱ्या बाजूला विशाळगडावरून परशुराम पंत प्रतिनिधी आणि विशाळगडाची जी काही सगळी मराठी होती विशाळगडावरची किल्लेदार आणि हे मंडळी औरंगजेबाच्या ह्या वेढा घालणाऱ्या सैन्याला हैराण करत होते. अशा परिस्थितीत औरंगजेबानं विशाळगडाला वेढा घालणंच मुश्किल आहे खरं तर. कारण विशाळगडाची एक बाजू जी येते, विशाळगड हा सह्याद्रीपासून सुटावलेला डोंगर आहे, त्याला बंधारी याचा किल्ला म्हणतोय आपण, आणि तो चिंचोळा खिंडीनं जोडला आहे. पूर्व बाजूकडून सुद्धा चिंचोळ्या खिंडीनं जोडलेला आहे, खंदक आहे. आणि पश्चिम बाजूकडून सुद्धा चिंचोळ्या खिंडीनं जोडलेला आहे, खंदक आहे. आणि बाकी ज्या कडे आहेत ते 3000 फूट सरळ खाली विशाळगडाचे कडे आहेत, अत्यंत दुर्गम. आणि शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्याला फोर्टिफिकेशन करून घेतलं होतं. जिथं जिथं तटबंदी बांधायची गरज आहे तिथं मजबूत तटबंदी बांधून विशाळगड हा लढण्यासाठी मजबूत बांधून घेतलेला होता. म्हणजे जसा रायगड तिने बांधला होता, रायगडचं जसं जिब्राल्टर ऑफ द ईस्ट वर्णन केलं जातं, तसंच विशाळगड सुद्धा त्याच्यावर जर पुरेशी शिबंदी आणि पुरेशी रसद असेल तर तो जगासंग लढू शकेल असा मजबूत किल्ला विशाळगडाचा होता. आणि त्या विशाळगडाला मग ह्या औरंगजेबानं वेढा घातला. तर फतेउल्ला खानानं त्याची खूप वेड्यामध्ये खूप गमती झाल्यात. म्हणजे एकदा तर असं झालं की औरंगजेबाला वेढा घातला, महिना झाला, 2 महिने झालं, विशाळगड काही जिंकता येत नाही, सैन्याला आपण बूस्ट केलं पाहिजे, मॉरल बूस्ट केलं पाहिजे. म्हणून औरंगजेबानं ठरवलं की आता आपण जरा अजून विशाळगडाच्या जवळ जाऊया, म्हणजे गजापूरपासून छावणी जराशी हलवू आपण आणि बरोबर विशाळगडाच्या पूर्व बाजूकडे जे डोंगर आहेत त्या डोंगरावर आपण नेऊया. पण तिथं जायचं म्हटल्यानंतर सह्याद्रीचा मुख्य कण्याचा कातळ डोंगर आणि एका बाजूला डोंगर आहेत आणि त्याच्यामधनं 1-2च माणसं जातील अशी चिंचोळी वाट होती. आणि त्याच्यातून ह्या मोगलांचा सगळा हा त्याच्या तंबूचे उंट, हत्ती, बैल, ही सगळी मोगलांची सगळी फौज तिथं जाणार होती. 1-1.5 लाखाची फौज जाणार होती. त्याचं वर्णन सुद्धा आहे की लढाईपेक्षा जास्त माणसं त्या दरीत पडून मेले. आणि ज्या वेळेला औरंगजेब हा प्रवास करणार आहे त्यावेळेला किल्ल्यावरच्या लोकांना दिसायचे, ते खाली यायचे, अटॅक करायचे. आजूबाजूचे जे मराठी होते त्यांना होता संदेश जायचे. त्यांनी इतकी त्याची लंगडतोड केली की काही सामान त्या प्रवासामध्ये 2 किलोमीटरचा प्रवास आहे फक्त तो, खरं तर 2-4 तासाचा प्रवास होता. त्या प्रवासामध्ये मराठ्यांच्या हातात ते सामान सापडू नये म्हणून त्यांनी दरीतून खाली फेकून दिले. अक्षरशः हजारो मोगल सैन्य हे दरीत पडून मेलेलं आहे. म्हणजे मराठ्यांनी लढाई करून मरायची दरीत पडून मेलेल्यांची संख्या ते जास्त आहे. आणि अजून तो प्रदेश दुर्गम आहे. आता गाडी जाते, गाडी जाण्यासाठी मोठा आपण भाग केला आहे, पण गाडी रस्ता नव्हता त्यावेळेला आपल्याला सहज कोणी, आता गुगल अर्थ आहे किंवा आपण तिथं जरा फिरलं की आपल्याला लक्षात येईल किती दुर्गम भाग तो सगळा जंगलाचा आहे. आणि गजापूरपासून विशाळगडपर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे किती तो दुर्गम होता. अशा परिस्थितीत
फतेउल्ला खान त्याला बहाद्दर असा किताब दिला होता. त्या बहाद्दरानं एक मोठा लाकडी दमदमा आणि लाकडी बैठकी तयार केल्या होत्या विशाळगडावर हल्ला करायचा म्हणून. मराठी हे सगळं गडावरनं बघत होते हे काय करायला लागलाय. आणि ते प्रचंड मोठे दमदमे असायचे, हे काय लहान सहान दमदमे नव्हते. म्हणजे प्रचंड लाकडं, जंगलातली लाकडं, मोठे मोठे वृक्ष तोडून आणून ते दमदमे तयार केले जायचे. आपल्याकडं सिनेमात सुद्धा ते बघायला मिळत नाही. विदेशी सिनेमातल्या इंग्लिश फिल्ममध्ये काही तशा पद्धतीची आपण रचना बघू शकतो आता. पण ते असे मोठे मोठे त्यानं तयार केले होते विशाळगडाच्या पूर्व बाजूला. त्याचं वर्णन खाफी खानानं केलंय. एके दिवशी दमदम्याकरता लागणाऱ्या लाकडी बैठकी आणि इतर सामान दोराने बांधून डोंगरावर चढवण्याचे काम चालू होते. फतेउल्ला खान त्या ठिकाणी हजर होता. त्यावेळी वरून एक प्रचंड शिला 100 मन वजनाची तरी असावी किंवा डोंगरच म्हणा ना, वरून प्रचंड घरंगळत येऊन लाकडाचा प्रचंड फळा सामानाने भरलेला वर नेण्यात येत होता. त्यावर आदळली. लाकडी फळ्याचा चक्काचुरा झाला. फतेउल्ला खान फळ्याच्या लाकडी बैठकीला धरून उभा होता. त्याच्यावर फळ्याचा तुकडा येऊन आदळला. त्याच्या डोक्याला पायाला गंभीर मार लागला. लाकडी बैठकीसह तो खाली खोल दरीत फेकला गेला. विशाळगडाच्या दऱ्या आहेत ना, त्यात तो फेकला गेला. त्यावेळी लष्करात विलक्षण हाहाकार झाला. तो मेलाच असे समजून बादशाला वर्दी देण्यात आली. पण फतेउल्लाचे आयुष्य अद्याप शिल्लक होते. लाकडी बैठक घरंगळत खाली गेली. ती एका जुन्या आणि भरपूर फांद्या असलेल्या झाडाला जाऊन अडकली. फतेउल्ला खानाने त्या बैठकीला घट्ट धरून ठेवले होते. तोही तसाच अडकून राहिला. लगेच माणसे त्याच्या मदतीला धावली आणि त्यांनी त्याला विलक्षण संकटातून सोडवले. त्याला डोक्यावर आणि कमरेवर आणि इतर अवयवांवर, आता ते कुठले अवयव सांगितलेले नाही त्यानं, दगडांमुळे आणि इतर प्रकारे इतका मार बसला होता की तो बराच काळपर्यंत बेशुद्ध अवस्थेत होता. तो शुद्धीवर आल्यावर त्याचा इलाज सुरू झाला. बादशापाशी असलेली औषधे त्याला, खाशी औषधे दिली बादशाने. फतेउल्ला खान 1 महिन्यापर्यंत बिछाणावर पडून होता. म्हणजे फतेउल्ला खानाला सुद्धा मराठ्यांनी नुसता एक दगड टाकला किल्ल्यावरून आणि त्याचं मरणच आलेलं होतं, ते वाचला 1 महिना झाला. असे अनेक वर्णनं खाफी खानानं लिहून ठेवलेत आणि साकी मुस्तेद खानानं लिहून ठेवलेत. त्यावेळेला फतेह खानाच्या बरोबर जी मंडळी होती त्यांची सगळ्यांची नावं आहेत. त्याच्यामध्ये मतलब खान नावाचा एक जण होता आणि हातिम शाह म्हणून एक जण होता. मग तो सुद्धा त्याचं सांगेन, तो औरंगजेब ज्या वेळेला अजमेरच्या ह्याच्यावर त्यानं हल्ला केलेला होता किल्ल्यावर, त्यावेळेला औरंगजेबाच्या हत्ती जो होता त्याच्यावर त्याचा बाबा बसला होता आणि त्यानं ते औरंगजेब आहे म्हणून शत्रूनं त्याला मारला आणि औरंगजेब वाचला. त्यामुळे औरंगजेबाचं त्याच्यावर लई प्रेम होतं त्याचा हतमश खानावर. त्या नाव आता मला नेमकं आठवत नाही, ते सांगेन. तर तो सुद्धा त्या ठिकाणी होता. अशी मोठी मोठी माणसं औरंगजेबावर सगळी होती. इकडं एका बाजूला हे फतेउल्ला खानाचं सगळं प्रकरण चालू होतं. फतेउल्ला खान ते खंदक खणायचा, बीळ खणायचा, म्हणजे ते विशाळगडला सुरुंग लावायचा म्हणून. आणि दुसऱ्या बाजूला काळ दरवाजाकडं सुद्धा बेदार भक्तनं कोकणातून जाऊन काळ दरवाजाकडे मोर्चे लावलेले होते. तिथं मराठ्यांनी दुसरीच गंमत केलेली होती. त्यावेळेला त्या बेदार बगच्या बरोबर राजा जयसिंग होता, अवधूत सिंग होता, अशी जी राजपूत सैन्य होतं ते बेदार बगच्या बरोबर होतं ते काळ दरवाजाच्या बाजूला. मराठ्यांनी काळ दरवाजाच्या बाजूला एक गुप्त भुयारी दरवाजा तयार केला होता, भुयारी मार्ग. आणि शत्रूला समजायचं नाही की दरवाजा तर किल्ल्याचा मुख्य दरवाजा बंद आहे, काळ दरवाजा, आणि मराठे बाहेर पडतात, त्या दरवाजानं बाहेर पडतात, ते डोंगर चढतात आणि मोर्चावर सरप्राईज अटॅक करायचे बेदार भक्ताच्या. आणि तो दरवाजा अजून सुद्धा विशाळगडला आहे. तो दरवाजाचं अजून सगळा दरवाजा भुयारी मार्ग जो आहे, 2 भुयारी मार्ग मराठ्यांच्या किल्ल्यांवरचे आहेत. एक पन्हागडावरचा आहे आणि दुसरा ह्याच्यावरचा आहे. ती युद्धनीती मराठ्यांची किल्ले लढवताना कसे कसे वापरत होते मराठी, काय काय करत होते, त्यातले ते भुयारी मार्गांचा वापर हे एक वेगळी युद्धनीतीचा प्रकार होता. शत्रूला समजायचंच नाही की दरवाजा बंद असताना मराठी किल्ल्यातून बाहेर कसे पडतात आणि आपल्याला अटॅक कसे करतात, कारण दुसरीकडनं कडेच आहेत, सगळीकडनं येऊ शकत नाहीत. तर ते भुयारी मार्गातनं अटॅक करायचे. आणि त्यांच्या तोफा ज्या होत्या त्यावेळेला, तिकडे शेरदहान नावाची तोफ तिकडे चढवलेली होती त्या माचालच्या डोंगरावर बेदार भक्तनं. तिथून मारा चालू होता तिकडं पश्चिमेच्या बाजूला, कारण माचालचा डोंगर जरासा विशाळगडपेक्षा तो भाग आहे, तो उंचावर आहे आणि भौगोलिकदृष्ट्या शत्रू सैन्याला त्या
प्रदेशाचा फायदा होऊ शकतो. तिथं ती तोफ चढवली, त्यांनी मारा चालू होता. पण तटबंदीच एवढी मजबूत होती की सहजासहजी किल्ला काय हातात येत नव्हता. हे सगळ्या लढाईच्या घडामोडी 6 महिने चालू होत्या. दररोज नवीन काहीतरी संकट हे समोर उभं राहायचं मराठ्यांच्या विशाळगडावरचं. आणि औरंगजेबाच्या सुद्धा दररोज मराठी त्याच्यावर हल्ला करायचे. म्हणजे नोव्हेंबरला तो सुटलेला होता, डिसेंबरपासून वेढा सुरू झाला. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून असं 6-7 महिने हे सगळं चालू होतं. शेवटी पावसाळ्याची लक्षणं सुरू झाली. मुसळधार पाऊस सह्याद्रीतला. औरंगजेब सगळ्यात जास्त मोगल कशाला घाबरत होते तर ते सह्याद्रीतल्या पावसाला घाबरत होते. आणि ज्यावेळेला पावसाळा सुरू होणार म्हटल्यानंतर आणि तोपर्यंत ती तोफसुद्धा चढवल्यामुळं माचाळच्या डोंगरावर तिकडं मारा होत असल्यामुळं विशाळगडची सुरक्षितता आता धोक्यात आलेली होती. आणि महारनी त्यावेळेला मराठ्यांची युद्धनीती अशी होती, महाराणी ताराबाईंची युद्धनीती अशी होती की होता होईल तेवढा किल्ला लढवायचा. आणि ज्या वेळेला किल्ल्या जिंकणं किंवा औरंगजेब इरेसच पेटतोय त्यावेळेला पैसे देऊन विशाळगडचा किंवा कुठलाही किल्ला असेल तर तो औरंगजेबाला द्यायचा आणि त्यानंतर त्यांची सैन्याची पाठ फिरली की तो जिंकून घ्यायचा. पण या वेळेला असं झालं की औरंगजेबानं सूत्र लावलीत. बेदार बख्तनं बोलणी चालू केली किल्ल्यावरच्या लोकांशी की आता तुम्ही द्या, आता खूप झालं, आता सगळ्यांचंच हाल होतं आहे, आमचं सगळं मरेल वगैरे वगैरे. त्यावेळेला विशाळगडकरातल्या मराठ्यांनी औरंगजेबाकडं 2-3 प्रमुख अटी त्यांनी घातल्या. पहिली गोष्ट, मराठी किल्ला देणार, स्वतः मराठी मोगलांचा झेंडा, स्वतःचा झेंडा खाली करून तिथं लावणार. तो तिने तशा पद्धतीने लावला. दुसरं, जे काही सगळे मराठे आहेत ते सगळे मराठे सशस्त्र आपल्या सामानासह सुरक्षितरित्या गडाच्या बाहेर पडतील, त्यांना कुणीही काही करायचं नाही, याच्यासाठी जामीन घेतला गेला. मग औरंगजेबानं सगळ्या अटी मान्य केला. दुसरी अट, सगळ्यात महत्त्वाची अट होती की 2 लाख रुपये त्यांनी हा किल्ला सोडण्याबद्दल मराठ्यांची द्यायची. आणि त्यावेळेचे औरंगजेबाने इतके किल्ले जिंकलेले होते, सगळ्यात जास्त मोठी रक्कम आपली जी नोंदी आहेत ना त्याच्यामध्ये, पन्हागडाला 50,000, राजगडाला एवढे, असे काही नोंदी आहेत आपल्याकडे, सिंहगडाला एवढे पैसे दिले, ह्याला पैसे दिले. तर सगळ्यात जास्त रक्कम 2 लाख रुपयाची रक्कम औरंगजेबानं विशाळगडासाठी मोजली. सगळ्या अटी वगैरे ठरल्या. ह्या सगळी घडामोडी चालू होत्या. मेच्या शेवटच्या आठवड्यात हे सगळ्या घडामोडी सुरू झाल्या. सगळे ठरत गेलं. मराठी सगळे मान्य करायचे पण गडच सोडत नव्हते. शेवटी तर आठवडाभर अगोदर मग सांगितलं झेंडासुद्धा त्यांनी मुघलांचा चढवला पण गड चढत नव्हते. कारण मराठी वाट बघत होते आपल्या सगळ्यात शक्तिशाली सेनापतीची, पावसाची. आणि बरोबर 6 जूनला औरंगजेबाकडनंच मराठ्यांनी पहिल्यांदा सांगितलं की मुहूर्त नाही. परत सांगितलं की आता आपल्या अटी शर्तीनुसार आम्हाला जायचं आहे, पण आमचं सामान नेण्यासाठी आमच्याकडे घरावर घोडी नाहीत, खेचरं नाहीत, काहीच नाहीत, तिवदा तुम्ही द्या. शेवटी तिवदा त्यांनी दिलीत औरंगजेबाला तिवदा द्यायला लावलीत. ते सगळं ते सामान विमान घेऊन ते त्याच्या पाठीवर घालून मराठे अगदी संरक्षणात, औरंगजेब बेदार बख्तच्या बाजूने, ते काल दरवाजाच्या बाजूने बाहेर पडले कारण तिथं कोकणात जाता येतं. पूर्ण संरक्षणात सगळे मराठे जसेच्या तसे सामान घेऊन वाजत गाजत किल्ल्यातून. असं कधी होतं काय हरलेलं सैन्य सगळं शत्रूकडनं सामान घेतंय, सुरक्षा घेतंय आणि जात आहे, तसं करत ते बाहेर पडले. 6 जूनला किल्ला दिला आणि 8 जूनला औरंगजेब हा तख्तेरवावर बसून विशाळगडावर गेला. औरंगजेब तिथं गेल्यानंतर त्यानं पहिलं काम कुठलं केलं असेल तर त्यानं तिथला मलिक रेहानचा जो दर्गा आहे तिथं आणि त्याच्या शेजारी खपरेल मशीद असा उल्लेख आहे बातमीपत्रामध्ये, तिथं जाऊन त्यानं नमाज पडला. आणि विशाळगडाच्या औरंगजेबाला एक खोड होती, जे किल्ले तो जिंकायचा मराठ्यांचे त्या किल्ल्यांचं तो नामांतर करायचा. म्हणजे त्यानं रायगड किल्ला जिंकला जुल्फिकार खानानं, रायगडाचं त्यानं इस्लामगड नाव केलेलं होतं. त्याचा शिलालेखसुद्धा आपल्याला मिळालेला होता. 1956च्या उत्खननात तो शिलालेख मिळालेला होता. त्यानंतर त्यानं वसंतगडचा किल्ला जिंकला. त्यानं त्या किल्ल्याला नाव दिलं किलीदा फतेह, जी विजयाची किल्ली. आणि ज्या वेळेला त्यानं विशाळगडचा किल्ला जिंकला त्यावेळेला त्याने त्या किल्ल्याचं विशाळगड
खेळणं हे नाव बदललं आणि त्यानं नाव ठेवलं सक्करलाना. त्याचा दैवी विजय, म्हणजे दैवामुळंच मला हा विजय प्राप्त झाला म्हणून त्या किल्ल्याचं त्यानं नामांतर केलं, दैवी विजय केलं. त्याच वेळेला विशाळगडच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला होता. सह्याद्रीतला पाऊस म्हणजे प्रचंड, जिथं पक्षाच्या पंखावर सुद्धा शेवाळ उगवतं असं म्हटलं जाणार हा पाऊस. आणि खरं आहे, ते वास्तव आहे. पक्षी एका ठिकाणी बसत नाही म्हणून त्याच्या पंखावर शेवाळ नसतं, पण तुम्ही सह्याद्रीतली घनदाट जंगलातली वृक्षराजी बघा, झाडं बघा, त्याच्यावर खरं शेवाळ उगवलेलं असतं. असा हा महामूर पाऊस, हा पाऊस कोसळायला लागला. आणि त्या भर पावसात औरंगजेबच्या असं लक्षात आलं की ही जी काय आपली 1.5-2 लाखाचं जे काही सैन्य आहे, ते सैन्य घेऊन आपण विशाळगडाच्या पायथ्याला किंवा विशाळगडावर मुक्काम करू शकत नाही. म्हणून त्यानं त्या भर पावसामध्ये स्वतःचा परतीचा प्रवास सुरू केला. 10 जूनला औरंगजेबानं विशाळगडापासून प्रवास सुरू केला होता. औरंगजेबाच्या आणि मोगलांच्या आयुष्यातला हा सगळ्यात कठीण प्रसंग होता. हा इतका कठीण प्रसंग होता की ह्या प्रवासाची नोंद नंतर 1736च्या पहिल्या बाजीरावाच्या एका पत्रात मिळते. त्या पत्रात बाजीराव छत्रपती शाहू महाराजांना असं म्हणतोय की विशाळगडी पाचशाची जैसी हगवण झाली तैसी आमची होईल. म्हणजे ते जंजिऱ्याला आक्रमण करायला गेलेला होता बाजीराव आणि त्यावेळेला त्याला रसद मिळाली नव्हती. तर ती गोष्ट 36 पर्यंत 1702 ती 1736 म्हणजे 30 वर्षाची एक पिढी गेलेली असते. पण त्या पिढीमध्ये सुद्धा ती हे होती की विशाळगडाला काय झालं, तर विशाळगड औरंगजेबाने जिंकला असं नाही, तर विशाळगडाची पाचशाची हगवण झाली, म्हणजे पाचशाला हगवण लागावी अशी विशाळगडावर परिस्थिती निर्माण झाली होती. ती कधी झाली होती, ती वेड्यात नाही, वेड्याच्या नंतरच्या या प्रवासात झाली. औरंगजेबाचा प्रवासाचा जो दर होता तो दिवसाला, म्हणजे या मुक्कामावरून सुटलं तर साधारण 2 कोस तो प्रवास करायचा. त्या जर आपण वेगानं जर औरंगजेब 8 जूनला निघाला तर पन्हागडाच्या पायथ्याला त्याला पोचायला जास्तीत जास्त 5 ते 6 दिवस लागायला पाहिजे. पण 10 जूनला निघालेला औरंगजेब विशाळगडाच्या पायथ्यावरून 17 जुलैपर्यंत तो पन्हागडाच्या पायथ्याला पोचलाच नव्हता. म्हणजे 1 महिना 7-8 दिवसाचा, जवळजवळ 1.5 महिना असं धरा, 1.5 महिना त्याला लागला विशाळगडावरून इथे यायला. आणि या प्रवासामध्ये औरंगजेबाची, त्याच्या सैन्याची प्रचंड हानी झाली. प्रचंड म्हणजे त्याच्या सैन्याचं 75% सैन्य सह्याद्रीनं आणि पावसानं गिळंकृत करून टाकलं. इतकी प्रचंड त्याच्यामध्ये मुसळधार पाऊस त्यावेळेला पडत होता की त्यावेळेच्या ओढ्यांना आणि नाल्यांना सुद्धा, ओढे जे होते, नद्या होत्या आपल्या लहान लहान ओढे, हे त्यांना मोगल इतिहासकारांनी शिव्या दिलेल्या आहेत. म्हणजे तो पहा तो दुष्ट ओढा, म्हणजे ओढ्यांना सुद्धा शिव्या द्याव्या लागल्या त्यांना, इतकं ते वर्णन झालं. हत्ती जे आहेत, औरंगजेबाच्या सैन्यात हत्ती सुद्धा होते, ते हत्ती गाढवं जशी चिखलात रुतून बसतात तसे हत्ती चिखलात रुतले असं त्यावेळीची वर्णन आहे. औरंगजेबाची परिस्थिती अशी झाली होती की औरंगजेबाचा तंबू म्हणजे आपल्याला माहिती आहे, तो गुलालबार नावाचा मोठा तंबू असायचा, ज्याच्यामध्ये तिची खाजगी मशीद असायची, त्याच्यामध्ये तिचं ग्रंथालय असायचं, त्याचं स्वतःचं शयनगृह असायचं, त्याच्या सदरेची म्हणजे दरबाराची जागा असायची, मोठाच्या मोठा ते पसारा असायचा सगळा. तर औरंगजेबाला गुलालबार तर गुंडवून ठेवावा लागलाच, पण साधे जे तंबू औरंगजेबासाठी मारायला लागायचे प्रवासात मुक्कामाला, ते सुद्धा गळायला लागले. औरंगजेब त्या आपल्या सरदारांकडे तक्रार करायला लागले की माझ्या अंगावर पावसाचं पाणी पडतंय, तंबूत ताणवा व्यवस्थित बांधत नाहीत त्यामुळे पडतंय. त्यांच्या नोकरांनी, म्हणजे जे काय फरासखान्याची माणसं होती ती औरंगजेबाला, बातमीपत्रातले उल्लेख आहे ते औरंगजेबाला सांगायचे की ताणायला गेले की तंबू फाटतोय. म्हणजे तंबूची कापडं सुद्धा बादशाच्या, दिल्लीपती बादशाह प्रचंड शक्तिशाली, ती सुद्धा जीर्ण झालीत आणि ती ताणवली, फाटायला लागलीत. औरंगजेबाला अक्षरशः
पावसात भिजत रात्र काढावे लागले त्या त्यामध्ये. नुसतं औरंगजेबाचा हाल झालं नाही, त्या सैन्यामध्ये स्त्रिया सुद्धा होत्या, त्यांची सुद्धा हाल झाले. कितीतरी अशा घटना आहेत. एकदा तर ओढा ओलांडताना सगळा जो खजिना होता तो हत्तीवर अंबरीत घालून तो खजिना ओढ्याच्या पार करायचं, म्हणजे त्या नद्या पार करायची. कदाचित ती कडवी नदी असावी आंबाघाटाच्या पुढं आल्यानंतर. तर त्याच्यातनं हत्ती चा तोल गेला आणि हत्ती बुडाला आणि सगळ्या जे सोन्याच्या आशर्फ्या वगैरे त्या सगळ्या ओढ्यात पडल्या आणि मग ते खजिनाच सगळा पडला ना ओढ्यात त्या. मग काही लोकांनी तिची लूटमार केली, काय केली. मग अशा अनेक घटना त्या ठिकाणी घडल्या त्या प्रवासामध्ये. त्याच्यामध्येच आपल्या दुर्दैवानं मराठ्यांच्या शंभू महाराजांचे पुत्र, शंभूराजांचे पुत्र शाहू महाराज हे औरंगजेबाबरोबर तंबूत त्याच्या शेजारीच त्याचा हे असायचं गुलालबारच्या ह्याच्या शाहू महाराजांचा. तर त्यांना सुद्धा खायला मिळालं नाही. तर अशी बखरीतली कथा आहे शाहू महाराजांच्या की जे जोत्याजी केसरकर होते ते त्यांच्याबरोबर त्यावेळेला होते, त्यांनी काकड्यावर भात शिजवून त्यांना खायला घातला. म्हणजे अशी परिस्थिती त्या वेड्याची सगळी झाली होती, सगळ्या सरदारांची झाली होती. त्याला खूप वर्णन आहेत त्याची सुद्धा, म्हणजे त्याच्यावर अशी वर्णन आहेत, खूप म्हणजे वर्णन आहेत. त्यातलं एक वर्णन तुम्हाला मी सांगतो. मोगल सैन्य एका ओढ्याच्या काठी पोचले, ओढ्याला पूर आला, हत्तीच मोठ्या कष्टाने ओढा पार करू शकेल अशी स्थिती. हे खाफीखानाचं वर्णन आहे. तर इतर स्वाऱ्यांची आणि वाहनांची काय कथा. बादशहानी मोठमोठे अमीर उमराव यांचे सामान हत्तीवरूनच वाहून न्यावे लागे. ओढ्याच्या काठावर पोचल्यानंतर बादशहाने आज्ञा केली की लष्कराच्या लोकांची बायका माणसे आणि सामान्यांना सरकारी आणि अमीर उमरावांच्या हत्तीवरून पार करावे. बादशहाच्या ताकिदीमुळे फौजेत बायका माणसे तशी कमीच होती, तरी जी होती त्यांची संख्या काही हजार होती. या बुरखेधारी स्त्रिया उंट, घोडे, बैल इत्यादी स्वाऱ्या वापरीत, जे बैलगाड्या वगैरे ते. पण ही वाहने नष्ट झाली होती, या सगळ्या प्रवासात ही नष्ट झाली होती. त्यामुळे त्या बायका पायापासून डोक्यापर्यंत उघड्या पडल्या. त्यापैकी काहींच्या अंगावर मौल्यवान दागिने होते, त्या मांडीपर्यंत चिखलात अडकलेले असत. त्या काकुळतीला येऊन हत्तीच्या माहुतांना विनंती करत होत्या, रुपयाच्या ऐवजी आशिर्फ्या देत नव्हे तर अंगावरचे दागिने देत. म्हणजे ओढा पार करायसाठी, या चिखलातून बाहेर पडायसाठी जीव घेण्या अंगावरचे दागिने देत होते. ज्यांना हत्तीवर जागा मिळू शकली नाही ते खालीच राहिले आणि पाण्यात बुडून मेले. ओढ्याच्या काठावर एकच जणू प्रलय उसळला होता. खाण्यापिण्याचे जिन्नस नावालाही सापडेनात. मग लोक नुसते गम खात. गम खाणे म्हणजे आपल्याला माहिती आहे वाक्यप्रचार आहे. अशा अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये खाफी खानानं आणि मुस्तेद खानानं लिहिलं आहे. ते वर्णन वाचण्यासारखं आहे. तर हा प्रवास जो आहे ह्याच्यामध्ये मराठ्यांच्या सह्याद्रीनं आणि मुसळधार सह्याद्रीतल्या पावसानं, म्हणजे जसं म्हणतात की जनरल विंटर डिफीट नेपोलियन, म्हणजे हिवाळ्यानं नेपोलियनचा पराभव केला, तसं जनरल सह्याद्री आणि जनरल मान्सून ज्या इकडचा पाऊस डिफीट औरंगजेब. हे औरंगजेबाचा जो प्रचंड मोठा पराभव, त्याच्या आयुष्यात एवढा मोठा पराभव झालेला नव्हता, तो विशाळगडानं केला. आणि म्हणून पहिल्या बाजीरावाच्या स्मृतीत हे राहिलेलं होतं किंवा त्यावेळच्या मराठ्यांच्या स्मृतीत राहिलेलं होतं की विशाळगडावर पाचशेचे आगमन झालेले आहे. ही जी गोष्ट त्यावेळेला स्मृतीत राहिली, असा हा विशाळगड आहे. म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातले जे रोमहर्षक प्रसंग, आपल्याला पावनखिंडीचं युद्ध माहीत आहे, पण औरंगजेबाचा जो हा सगळा प्रवास आहे, हा प्रवाससुद्धा मराठ्यांच्या युद्धनीतीचा सर्वोच्च विजय आहे. मराठ्यांच्या गनिमिकाव्याचा विजय आहे. सह्याद्रीचा वापर करून घेण्याचा जो मराठ्यांचं तंत्र होतं, पावसाळ्याचा वापर करून घ्यायचं, सह्याद्रीचा वापर करून घ्यायचं, इथल्या निसर्गाचा, त्याच्यामध्ये मराठी किती यशस्वी झाले होते त्याचं सर्वोत्तम उदाहरण हा औरंगजेबाचा विशाळगड ते पणायच्या पायथ्यापर्यंतचा प्रवास आहे, जो 1.5 महिना लागलेला होता. पण नंतरच्या कालामध्ये तिथं लोखंडाचा साकव केला गेला पहिल्यांदा, म्हणजे लोखंडी पूल केला गेला. या टोकापासून ते त्या टोकापर्यंत, म्हणजे पार्किंग आता जिथं आहे तिथून ते विशाळगडाच्या तटबंदीच्या त्या रस्त्यापर्यंत लोखंडाचा पूल केला गेला. त्यावेळेनंतर हळूहळू लोकांची संख्या वाढायला लागली, कारण ॲक्सेस सोपा झाला.
विशागडावर जाणं सोपं झालं. आणि मला वाटतं की साधारण 10-15 वर्षापूर्वी ते या ठिकाणी कॉन्क्रीटचाच पूल केला गेला. 2 प्रकार असतात लक्षात ठेवा. एक अनधिकृत असतं, म्हणजे जे अधिकृत यंत्रणांची परवानगी न घेता बांधलेलं काम असतं, आणि जे बेकायदेशीर असतं, म्हणजे ज्याला कायद्यातच आधार नाही आहे. अशी गोष्टी निघणार आहेत. खालचं सगळं फॉरेस्टमध्ये सगळं बेकायदेशीर आहे, ते निघालंच पाहिजे. वरचं सुद्धा अनेक गोष्टी ज्या बेकायदेशीर आहेत त्या निघणार आहेत. फक्त हे सगळं निघाल्यानंतर सुद्धा तिथल्या लोकांची मानसिकता बदलणं, आणि त्यांना मी जे मगापासून सांगतोय की तो एक शिवाजी महाराजांचा किल्ला आहे ह्या दृष्टीनं त्याच्याकडे बघायला शिकवणं, आणि त्यातून त्यांना उत्पन्नाचे सोर्स निर्माण करून देणं, हाच यावरचा रामबाण उपाय असं मला वाटतं.